नमस्कार माझ्या वकील मित्रांनो, आपण बघणार आहोत LLB 3 किंवा 5 वर्षासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. कोणते डॉक्युमेंट्स आहेत की जे तुमच्याकडे नसलेत तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. त्यात सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्व डॉक्युमेंट्स हे मी जे सांगतोय ते लागतील बरं का, नाही तर परत कमेंट बॉक्समध्ये विचारणार, सर हे लागेलच का हो, सर हे काय करावं लागेल, सर हे नाही आहे माझ्याकडे. अरे बबडी मग काढून आणखी. CET रिलेटेड डॉक्युमेंट्स, त्यामध्ये सर्वप्रथम येतं CET हॉल तिकीट. तुम्हाला एक्झामच्या दिवशी एक्झाम हॉल तिकीट आलं असेल ते रिक्वायर्ड आहे. CET स्कोअर कार्ड हे देखील लागणार आहे तुमच्या मार्क्ससाठी. 3 नंबर येतं CET ऑप्शन फॉर्म, तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरणार आहे तो लागणार आहे. 4 नंबरला येतं CET प्रोविजनल अलॉटमेंट लेटर, ते देखील तुम्हाला लागणार आहे. 5 नंबरला येतं CET ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, जो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहात CETचा तो देखील लागणार आहे. ॲकॅडमिक डॉक्युमेंट्स, त्यामध्ये काय काय येतं तर पहिलं आहे पासपोर्ट साईज फोटो, दुसरं आहे TC, तिसरं आहे 10वीचं मार्कशीट ओरिजिनल, 11वीचं मार्कशीट ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट जे आहे ते ओरिजिनल लागणार आहे. 6 नंबरला येतं UG डिग्री पास मार्कशीट, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट एखादी जर डिग्री घेतली असेल तिचं मार्कशीट. 7 नंबरला येतं पास मार्कशीट ऑफ लास्ट क्वालिफिकेशन, याच्या आधीचं कोणतीही डिग्री घेतली असेल त्याचं मार्कशीट लागेल. 8 नंबरला येतं गॅप सर्टिफिकेट, जर तुमचा गॅप असेल तरच ते रिक्वायर आहे. 9 नंबरला येतं मायग्रेशन सर्टिफिकेट, जर अदर युनिव्हर्सिटी टू अदर युनिव्हर्सिटी, म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीनं त्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं असेल, जर आपण SPPU पुणे युनिव्हर्सिटीत असणार आणि जर ॲडमिशन आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं असेल तर ते रिक्वायर आहे, म्हणजे अदर युनिव्हर्सिटीसाठी रिक्वायर्ड आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्म, जो आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तो लागणार आहे. नंतर येतं कास्ट सर्टिफिकेट, हे ओपन कॅटेगरी सोडले तर सर्व कास्टसाठी रिक्वायर्ड आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे बी लागणार आहे. नॉन क्रिमिलियर, त्याची व्हॅलिडिटी येत्या 26 मार्चपर्यंत पाहिजे. आणि हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला OBC, SC, ST, VJ, NT सर्वच कॅटेगरीसाठी हे डॉक्युमेंट्स लागणार आहे. यानंतर येतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, फुल लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, वोटर आय डी शक्यतो इम्पॉर्टंट नाही आहे. तर नमस्ते सर्व माझ्या वकील मित्रांना, माझा जय महाराष्ट्र. भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.